चुडेल आणि टिव्हीतली चिकनी आई ऐराणी मातीमा बनेल खानदेशी रगचे. मायना मांजऱ्या मारुतीना मांजऱ्या याले. नमस्कार, मी अजित चव्हाण. स्पॉटलाईटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आजचा स्पॉटलाईट प्रेक्षक हो खूप वेगळा आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात जे घडलं नव्हतं ते घडतंय. ऐराणी पहिला सॅटेलाइट चित्रपट ओत्तुनी माय हा रिलीज होतोय. या चित्रपटाची ही सगळी स्टारकास्ट, चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक माझ्याबरोबर आहेत. ऐराणी या भाषेला, या संस्कृतीला या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा इतिहास आहे आणि ही ऐराणी देखील आता ग्लोबल होऊ पाहते. पहिला ऐराणी चित्रपट ओत्तुनी माय हा येतोय आणि तमाम ऐराणी भाषिक लोकांना, ऐराण पट्ट्यातल्या लोकांना आणि तमाम खानदेशवासियांना अभिमान वाटावा असा आजचा क्षण आहे. आणि इथून पुढे या ठिकाणी आम्ही फक्त ऐराणीतच बोलणार आहोत. त्यामुळे सगळे माझ्या भागामधले लोक या सगळ्याला एन्जॉय करतील. ही मुलाखत तितकीच एन्जॉय करतील आणि ही मुलाखत बघून अनेक जण हा सगळा चित्रपट बघायला थिएटरमध्ये जातील अशी अपेक्षा आपण करूयात. चित्रपटाचे दिग्दर्शक माझ्याबरोबर आहेत. ओत्तुनी माय हे नाव ऐक इतकं कानले बरं वाटस. आणि सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे का मराठी चित्रपट सगळा आपल्याकडे खूप चालतंच, पण पहिला हा चित्रपट आहे जो सॅटेलाइटमा येईल आहे ना, सगळा मल्टिप्लेक्समा हा चित्रपट दाखवणार तुम्हाला प्लॅन शे. काय वाटस चित्रपटना दिग्दर्शक म्हणून काय सगळं डोकामा होतो, काय या चित्रपटमा दाखवण्याचा प्रयत्न करेल शे तुम्हाला? काय रे, काय होय ना, काय मामा सापड नका गाडव. आडेल को मिला सडेल और सडेल को मिला कीड़े पडेल. सर्वप्रथम मी तुम्हाला खूप खूप आभारी आहे की जे 24 तासने आमनासारखा तरुण पोर आहे जी आपली मायभाषा, आपली मातृभाषाला जपाना प्रयत्न करीत राहणार, तर त्यांनी दखल तुम्ही लिहिली. त्या आपली जी मातृभाषा आहे ती 4 लोकेसपर्यंत येवायला पाहिजे. तशी मराठी चालू आहे, मराठी बी मातृभाषा आहे, पण तेव्हा आपली मातृभाषा ऐराणी आहे ती लोकेसपर्यंत यावाकरता कुठला तरी एक माध्यम पाहिजे. आणि चित्रपट हे इतकं चांगलं माध्यम आहे की त्यातून आपण लोकेसपर्यंत जास्त लवकर पोहोचू शकत. त्याकरता आम्ही हे ऐराणी पिक्चरला म्हणी संकल्पना डोकामा म्हणे मला विनोद चव्हाण भेटणार, त्याचं सांगा की बा असं आपलं कारण आहे, ऐराणीवर पिक्चर कारण आहे, त्याबी आपला ऐराणीच. त्या म्हणे की अरे वा चांगली गोष्ट आहे म्हणे. कारण काय काय आपलं जी आपली संस्कृती आहे किंवा फिल्म इंडस्ट्री जशी आपली पुणे, मुंबई आणि कोल्हापूरमा चालू आहे, तशी अशी एक फिल्म इंडस्ट्री आपल्या नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकमा बी व्हायला पाहिजे. तटला ज्या लोक आहेत तिथलं जे स्थानिक कलावंत आहेत त्याचे चांगलं व्यासपीठ निर्माण व्हायला पाहिजे. यामागे हा उद्देश होता. आणि आपली भाषा चांगली व्हायला पाहिजे, त्यांना संवर्धन व्हायला पाहिजे. काय डोक्यामध्ये संकल्पना होती हा चित्रपट निर्माण करताना? संकल्पना म्हणजे तसं काही असं विशेष हे नव्हतं. मला असं वाटायचं की आपल्या ऐराणीचं इतके चांगला गोडवा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवावा असं मनात वाटायचं. पण जेव्हा दीपक शिवदे मला भेटले तेव्हा त्यांनी सांगितलं की असा चित्रपट आहे, आपण करू शकतो. असं कुठेतरी वाटलं मला की आपण काहीतरी करू शकतो. मल्टिप्लेक्सवर जर का दिसला तर काय वाटेल. आजपर्यंत कसं कोणी काही हे असं केलेलं नाही आहे. मराठी व्यतिरिक्त आपण दुसरी लँग्वेज बघितलीच नाही महाराष्ट्रामध्ये. असं वाटलं काहीतरी करावं ऐराणीसाठी, कारण मूळचा मी भुसावळ म्हणजे खानदेशातलाच आहे. त्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे छोटासा. या सगळ्या प्रयत्नासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण जाहीर आणू हा ही सगळी चित्रपटनी स्टारकास्ट आहे. मनाबरोबर या चित्रपटमा जो अशी तिरकी टोपीवाला आपल्याकडे गावमा खडूस सरपंच रास, तो चित्रपटमा ज्यांनी सरपंच साकारेले हा खडूस सरपंच मनाबरोबर आहे. खरं तर हा सरपंच ॲक्च्युअल जिंदगानीमा शिक्षक आहे, प्राध्यापक आहे. काय वाटतं ही भूमिका करताना? आई म्हणे पहिली भूमिका अशी, त्यामुळे दीपक शिवदे सरसनी मला रोल जवळ दिदा म्हणतात ऐराणी मग खुन्नसदा खाडानी मजा. आणि त्यामुळे मग खुन्नसदा खाडाना आणि शूटिंगने गमती जमती ऐराणी भाषेवर ते प्रेम शेज आपला फंडा शेतो. म्हणजे मराठी आणि जे आपला भाषामध्ये व्यक्त असते दुसऱ्या भाषामध्ये व्यक्त नाही. आणि मग त्यांना करता मग रोलनी तयारी, त्या शूटिंगने गमती जमती जाम मजावानी शूटिंग करताना. एकदम चांगला पिक्चरची तुम्ही सगळ्यांनी लक्षातच मला गॅरंटी शे ऐराणीवर जाणं प्रेम शेतो पिक्चर दाखी. खानदेशना जॉनी लिव्हर अशी एक ओळख आता मी तेसले दे राहनो. या चित्रपटमा लोके काय एन्जॉय करतील? खरं तर हा चित्रपट बनवताना दीपक शिवदे आणि चव्हाण सरसनं मी खानदेशना जनताना होती ती खरं तर मी आभार मानस. मी आत्तापर्यंत ज्या छोटा मोठा पथनाट्य होती, नाटके होती,
त्याजवळ मी अहिराणी भाषामा मांडून तवय तो अहिराणी वर्ग त्या भाषाला ऐकाना करता ते कॅरेक्टर दखाना करता गावकडलं काय राहत बुवा ते दखाना करता जवळ ये आणि तो जवळ चित्रपटमही राहिना त्यावरती तर मला खरोखर अभिमान वाटत की अहो चित्रपट प्रत्येक अहिराणी माणूस प्रत्येक खानदेशी माणूस दखा बिगर राहावं नाही एवढं मी गॅरंटी ना यांना मा बोलत या पिक्चरना ओतुनी मायना हो हिरो आहे काय या पिक्चरमा शे आणि खरंच जसं हिंदी पिक्चरमा आम्ही हिरो पाहतस तसाच या पिक्चरमा बी आमले हिरो देखायला भेटेन का? तसं सांगत तर मला जास्त ऐराणी नाही आहेस पण दीपक शिवदेनी त्यानंतर म्हणा सरपंच सर त्यानंतर भिकन सर त्याची जी काही ऐराणी मला शिकाडे त्यानंतर मी ऐराणी बोलण्याचे काही मोडका तोडका प्रयत्न कर राहिनो आता ते बठ्ठा मी पुढे निघी जायलचे आणि ह्या पिक्चरमा एक बेरोजगार तरुण शे आणि त्यांनी शेतीकडे कसाले यावले पाहिजे की शेतीले माय आपली माय समजीसन त्यामा काबड कष्ट करायला पाहिजे त्यासाठी हा पिक्चर बनाडी शे आणि या पिक्चरमा म्हणा एक 3 गाणं बी शेतस एक गाणं दीपक शिवदे सरना शे त्यानंतर कमलाकर देसले त्यासना बी एक गाणं शेत त्या ह्या पिक्चरनं संगीत संजय गीते सरनी करेल शे आणि बट्टा मसाला मूवी शे अरे तुला बाप ना लगीन मा नाची राहणार काय या कुल्लावर करी करी खानदेशी माणूसनी इज्जतवर वाकडी नजर टाकण्याचा प्रयत्न बी करा ना तर मुंडी कापिसान वावर मा लटकार दिसू ध्यान मा ठेव. आपल्याकडे सगळा पिक्चर आहेत आतापर्यंत शेड्यूल भरपूर पिक्चर येईल शेतात आणि सगळा महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर या सगळ्या चित्रपटले खूप खूप ॲप्रिशिएट करस या चित्रपटमा काय शे तुमची भूमिका काय शे प्रमुख भूमिका काय महिला असले काय तुम्ही सांगाल की का बरं तुम्ही हा चित्रपट थिएटरमा पावल्या याच्यासाठी सांगू की सगळ्यात पहिले तर मी दीपक शिवदे सर आणि विनोद चव्हाण सरना थँक्स म्हणसू कारण मला मराठीची ऐराणी जमत नाही होती पण आता मी जे बोलू राहिनो इतनी चांगली तर तेच त्यामुळे शिकू राहिनो की आज मी जे मला गाणं येतस त्या सगळ्या ऐराणीमा येतस आणि ऐराणीच्या बायसला मी याच्यासाठी सांगतो की आपल्या ऐराणीची संस्कृती शे खानदेशचं नाव खानदेश का पडेल शे तर ते खानदेश म्हणजे खानाचा देश नाही ते कानुबाईना देश आहे म्हणून ते खानदेश ते ही संस्कृती आम्ही दखाड्यांना प्रयत्न करेल शे एवढंच नाही तर मला मूवीमा एक ॲटम सॉन्ग शे लावणी शे रॅप सॉन्ग शे एवढंच नाही डुएल सॉन्ग बी शे म्हणजे आत्तापर्यंत आपण मराठी जो मूवी देखा त्याच्यामा डुएल सॉन्ग बी राहतस एक लव डुएट बी राहतस एक लावणी बी राहतस बट ह्या सगळा मसाला तुम्हाला ऐराणी मूवीमध्ये देखायला मिळाय ना ते खरं खरं मी सांगू मला ऐराणीला समजा लोक असले की तुम्ही ही मूवी फक्त एक असले नाही पुरा समजा कुटुंबानं देखायला पाहिजे अशी ऐमानी माली मूवी शे. या पिक्चरमा तुम्हाला काय वेगळं लोक पावायला यावं असं वाईट राहिलं काय सांगशाल तुम्ही लोक या चित्रपटात पहिले दाखवलेली माझं नाव आहे स्वाती मी दाखवली मधूची मैत्रीण दाखवली आणि तिच्यासोबत मी खेडेगावात येते मी अगदी मॉड दाखवलेली आहे आणि जे विजयचे जे 3 मित्र असतात ते माझ्या मागे लागतात आणि मला पटवण्याचा जो प्रयत्न करतात तो ह्या चित्रपटात बघायला मिळेल आणि मी कशा प्रकारे त्यांना हँडल करते हे देखील मिळेल आणि मेन म्हणजे शहरातले आपले जे वातावरण आहे ते आपण नेहमीच बघतो पण खेड्यातले वातावरण आपण कधी बघितलं नाही तर ह्या चित्रपटात आपल्याला ते सुद्धा बघायला मिळेल आणि जे कानबाई वगैरे आहे त्याच्यातले ते गाणं वगैरे ते अतिशय सुंदर प्रकारे झालेले आहे. मी पहिली गोष्ट म्हणजे आपले दीपक चव्हाण आणि विनोद चव्हाण सर आणि दीपक शिवदे सर यांना थँक्स म्हणू इच्छिते की त्यांनी मला ही संधी दिली आणि ओ तुनी मायमध्ये मला कास्ट केलं. असं नाही व्हाईन माले पहिले कधी ते आपण पुन्हा जाऊ बॅक टू दिग्दर्शक या चित्रपटानं जे गाणं आहे त्या गाण्यासनी मोठी चर्चा आहे संगीतनी मोठी चर्चा आणि या संगीतावर तुम्ही खूप लक्ष दिले ध्यान दिले आणि या संगीतमा जी खानदेशनी संस्कृती आहे आणि आपला खानदेशना सगळ्या ज्या चालीरीती सण आहेत त्यांच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करेल असं आम्ही ऐकले तर काय आहे नेमकी संगीतवर लक्ष द्यावं जास्त काय कारण होतं. ॲक्च्युली आता मी मराठीत बोलतो असं आहे की कुठल्याही चित्रपटाचा गाभा किंवा आत्मा हा संगीत असतं तुम्ही जेवढं संगीत चांगलं द्याल लोकांपर्यंत तेवढं तुम्ही लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. आम्ही या चित्रपटामध्ये पहिल्यांदा जरी आम्ही चित्रपट करत असतो तरी चित्रपटामध्ये गाण्याचा बाज आम्ही हा वेगवेगळ्या प्रकारचा ठेवायचा प्रयत्न केला आहे. चित्रपटामध्ये कानबाईचं गाणं आहे जे भक्तिमय गाणं आहे एक रॅप सॉन्ग आहे एक लावणी आहे आणि विशेष म्हणजे ऐराणीमधली ही पहिली सेल्फ मेड लावणी आहे जी आम्ही लोकांपर्यंत प्रदर्शित करतो आहे. एक लव ड्युएट सॉन्ग आहे जे खूप अप्रतिम झालं आहे तुम्हाला सांगायला तुम्हाला विश्वास नाही बसणार. आम्ही हे गाणं यूट्यूबवरती टाकलं
विदाऊट पब्लिसिटी अवघ्या एका महिन्यामध्ये 1 लाख लोकांनी हे गाणं बघितलं आणि टी सिरीजने आमचे ऑडिओचे हक्क घेतले. त्यांना अतिशय धक्का बसला की अरे यार एवढ्या कमी वेळात 1 लाख लोकांनी विदाऊट पब्लिसिटी गाणं बघितलं. त्यांनी आम्हाला डायरेक्ट 4.5 स्टार देऊन टाकले. म्हणजे खूप आम्हाला सुद्धा आनंद झाला. ऑब्व्हियसली की आपला चित्रपट लोक बघतायत आणि लोक गाणे यूट्यूबसारख्या इंटरनेट माध्यमातून बघतायत. खूप आनंद झाला. आणि संगीत तुम्ही ऐकाल तर खूप अप्रतिम संगीत आले. संजय गीतेंनी त्याच्यावरती खूप चांगले स्वरदास चढवलेले आहेत. कमलाकर देसलेंनी गाणी लिहिलेली आहेत. अमोल राज जे आपले पिक्चरचे हिरो आहेत त्यांनी 3 गाणी लिहिलेली आहेत. एक आयटम सॉन्ग जे आहे ते मी स्वतः लिहिलेलं आहे, जे मला बरेच 1-1.5 वर्षापूर्वी सुचलं होतं. त्याच्यावर मी बोल केले, ते सुचलेलं आहे ते गाणं. अशा पद्धतीने आम्ही संगीताची बाजू खूप चांगली सांभाळली. आता प्रेक्षकांनी आम्हाला त्यामध्ये भरभरून सहकार्य द्यावं. एक चांगलं आम्हाला व्यासपीठ आम्ही जे तयार करतो आहे त्याला आम्हाला त्यांनी हातभार द्यावा. आम्हाला आमचं मॉरल सपोर्ट वाढवावं. चित्रपट थिएटरमध्ये येऊन बघावा अशी सगळ्यांना आमची कळकळीची विनंती आहे. खूप वैशिष्ट्यपूर्ण गाणी आहेत आणि खानदेशाला हजारो वर्षांची अशी स्वतःची एक परंपरा आहे, स्वतःची संस्कृती आहे आणि आम्हा सगळ्या खानदेशवासियांना त्या सगळ्याचा खूप अभिमान आहे आणि ते सगळ्या चित्रपटातून दाखवण्याचा निर्माता दिग्दर्शकांनी प्रयत्न केलेला आहे. निर्माते आपल्याबरोबर आहेत. आत्तापर्यंत खानदेशी भाषेमधले म्हणजे आयरणी भाषेमधले चित्रपट CDजवरती येत होते आणि प्रचंड लोकप्रिय आपल्या भागामध्ये सगळे चित्रपट होत होते. पण आता हा चित्रपट सॅटेलाईट माध्यमातून सगळीकडे प्रदर्शित पहिलाच होतोय. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. वितरणाकडे तुम्ही कसं लक्ष दिलेलं आहे आणि खरंच आता लोकांना उत्सुकता असेल थिएटरमध्ये जाऊन बघण्याची, कुठे कुठे हा पिक्चर लोकांना बघता येणार आहे? आता चित्रपटात जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये पूर्ण दिसणार आहे. म्हणजे मुंबई आहे, पुणे आहे, औरंगाबाद आहे, नाशिक आहे, त्याच्यानंतर चाळीसगाव, धुळे वगैरे त्या खानदेश तर पूर्णच आहे. त्याच्या व्यतिरिक्त गुजरातमध्ये आहे, सुरत आहे, उधना आहे. त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी आपला हा चित्रपट दिसणार आहे. आणि याच्यातलं जवळपास मल्टिप्लेक्ससुद्धा दिसणार आहे. मुंबईमधलं मल्टिप्लेक्स आहे, त्यानंतर पुण्यातलं आहे, औरंगाबादमधलं आहे. सगळ्या ठिकाणी हा चित्रपट आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपटाला एक 60-70 लाखांपर्यंत खर्च आला असं आम्ही ऐकतो. याच्यात खूप चांगला उत्कृष्ट मराठी चित्रपटही तयार झाला असता. पण हे खूप मोठं धाडस आहे आयरणीमध्ये असा सॅटेलाईट सिनेमा जो सगळीकडे रिलीज होतोय असा तयार करणं. याला प्रतिसाद मिळाला तर एक खूप मोठी इंडस्ट्री खानदेशातून उभी राहू शकते. हा पहिला प्रयत्न तुम्ही केला आहे, त्याच्यासाठी आम्हाला शुभेच्छा. पण किती सगळं कठीण होतं आहे? हे कठीण तर होतं बघा. आता पहिलं कुठली गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा अडचणी तर अनंत असतात. पण मग ते कसं अडचणी येतात पण ते करत जायचं आपण. आता एक मनात एक होतं की करायचं आपण, आयराणी तर लावायचंच आपल्याला. करताना मराठी येऊ शकला असता पण मराठी तर चालूच आहे ना. मग काहीतरी करायचं वाण. मूळचा आपण खानदेशचा आहे. पहिल्यापासून मी सांगितलं तुम्हाला की मला खानदेशचे गाणे वगैरे खूप चांगले अप्रतिम आहेत. सीडीतले पिक्चर खूप झालेत पण मल्टिप्लेक्सवर कधी आले नाही. त्यामुळे काहीतरी आपला दर्जा सुधारावा. काहीतरी असं वाटायचं की कोणी लोकांना खानदेश म्हणजे पाहताना जरा चांगल्या नजरेने बघावं लोकांनी असं वाटायचं. त्यामुळे मग म्हटलं की करूया आणि ह्या मल्टिप्लेक्सला लावूया. त्यासाठी काही झालं तरी चालेल. 60-70 काय 1 करोड झाले तरी चालेल पण हा पिक्चर आपण लावूया असं मनामध्ये पक्क होतं. या बहादरानं भाषेच्या प्रेमापोटी हे सगळं केलं आहे. खरंच त्यांच्या पाठीवरती तमाम खानदेशवासियांच्या वतीनं ही शाबासकीची थाप मी ठोकतोय आणि खरंच खूप हे मोठं काम आहे आणि आपण सगळे त्यांना मदत करू शकतो. हा चित्रपट थिएटरला जाऊन तुम्ही पाहू शकता. हीच आपल्या भाषेसाठी आपलं एक छोटंसं काय होईना योगदान ठरेल. दिग्दर्शकांकडे पुन्हा आपण जाऊयात. या चित्रपटाचं जे पोस्ट प्रोडक्शन आहे म्हणजे चित्रपट खूप चांगल्या दर्जाचा व्हावा याची तुम्ही खूप काळजी घेतलेली दिसते. त्याच्यासाठी काय नेमकं असं वैशिष्ट्यपूर्ण सगळं काम तुम्ही केलेलं आहे आणि हे सगळं चांगल्या क्वालिटीचं आयराणी चित्रपट येऊ शकतो यासाठी तुम्ही केलेलं आहे, त्यासाठी विशेष कौतुक वाटतं. सर्वात प्रथम तर आम्ही असं केलं होतं की आपला ऐराणी चित्रपट आहे हा मराठीच्या तोडीसतोड कुठे कमी पडता कामा नये. त्याकरता आम्ही जे टेक्निकलची टीम होती सगळं मुंबईवरनं हायर केली. सगळे कॅमेरामन, कॅमेरा इक्विपमेंट्स म्हणा किंवा लाईट्स किंवा क्रेन, ट्रॉली वगैरे सगळे एव्हरीथिंग वी हायर इन मुंबई. बरोबर. त्याच्यामध्ये पोस्ट प्रोडक्शनमध्ये एडिटिंगचं काम म्हणा किंवा बॅकग्राऊंड म्युझिकचं काम असो किंवा हे असो ते सगळं आम्ही एक चांगल्या निष्णांत कलावंतांकडनं करून घेतलं की ज्यांनी एडिटिंगमध्ये करताना सुद्धा कुठलीही कसर सोडली नाही. सुमंत वैद्य जे आमचे मित्र आहेत, आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांनी ह्या पूर्ण एडिटिंगची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्याचा पिक्चरचा पूर्ण त्यांनी आवाज रेकॉर्ड करायची जबाबदारी त्यांनी सांभाळली. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड म्युझिकचं जे धुमाळ सर आहेत आमच्या नाशिकचे, त्यांनी बॅकग्राऊंड म्युझिक एकदम अतिशय उत्तमरित्या दिलेलं आहे की जे मराठीच्या कुठेही कमी पडता कामा नये आणि जेणेकरून जी बाजू जी आपण लोकांसमोर मांडतो आहे त्याच्यामध्ये आपण टेक्निकली कुठेही कमी पडता कामा नये आणि लोकांसमोर जे आपण जाणार आहोत ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं राहावं. जे विनोद सरांनी जे पैसे त्याला लावलेले आहेत 60-70 लाख रुपये, कदाचित तेवढ्या पिक्चरमध्ये तेवढ्या पैशांचा मराठी पिक्चर झाला असता
पण मराठी करण्याऐवजी सगळेजण प्रवाहात वाहतात, पण जो प्रवाहाच्या विरुद्ध वाहतो तो खरा माणूस असं मला वाटतं. आणि आपण जो प्रवाहाच्या विरुद्ध करायचं आणि काहीतरी नवीन जे आपल्या भाषेसाठी आपण करतो ते लोकांपर्यंत पोहोचवायचं. आणि आज आम्ही अभिमानाने सांगू शकतो की आम्ही आज लोकांपर्यंत पोहोचलो आहेत. एक मराठी पिक्चरसारखा आम्ही मल्टिप्लेक्समध्ये आमचा पिक्चर लावलेला आहे आणि नाशिकसारख्या ठिकाणी आमचे पहिले 2 शो हाऊसफुलसुद्धा झाले. अजून 12 तारखेला रिलीज आहे आमचं पिक्चरचं, पण आजच आमचे 2 शो हाऊसफुलसुद्धा झाले. तर प्रेक्षक हो, आपण ऐकलत मराठीमधला पहिला हा अहिराणी चित्रपट असा आहे जो मल्टिप्लेक्समध्ये रिलीज होणार आहे. आणि या चित्रपटाला कसा प्रतिसाद मिळतो त्यावर अहिराणी चित्रपट सृष्टीचं भवितव्य अवलंबून आहे. तेव्हा आपण सगळे 12 डिसेंबरला नक्की आपल्या जवळच्या मल्टिप्लेक्समध्ये जा आणि हा सुपरहिट चित्रपट पहा, ओ तुनी माय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.